हाय, मी स्नेहा आणि ही आहे माझ्या प्रेग्नेन्सी ते मदरहूडची जर्नी. जेव्हा मला कळालं की मी आई होणार आहे, त्या दिवसापासून माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. भीती होती, एक्साइटमेंट होती, पण सगळ्यात जास्त होती ती म्हणजे बाळाला भेटायची ओढ. माझे पहिले 8 महिने खूप सुंदर होते. सगळं अगदी नॉर्मल होतं. मी प्रत्येक छोटा मूवमेंट एन्जॉय करत होते. बेबी किक्स, सेन्स, क्रेविंग्स सगळं खूप स्पेशल होतं. मला नेहमी वाटायचं की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. दररोज वॉकिंग केली, योगा केला, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अगदी घरची कामंसुद्धा करत राहिले, कारण एका आईसारखंच माझंही एक छोटंसं स्वप्न होतं. माझ्या बाळाला नॅचरली या जगात आणायचं. पण 8व्या महिन्यानंतर अचानक सगळं बदलायला लागलं. मला बीपीचा त्रास सुरू झाला, हॉस्पिटल व्हिजिट्स वाढल्या, टेन्शन वाढलं. मनात सतत एकच विचार, माझं बाळ ठीक असेल ना? आणि मग माझं बाळ एका महिन्याआधीच या जगात आलं. लास्ट मोमेंटला C-सेक्शन करावं लागलं. त्यावेळी खूप भीती वाटत होती, कारण ज्यासाठी इतके महिने तयारी केली ते सगळं एका क्षणात बदललं होतं. ऑपरेशनचा पेन, शरीराचा त्रास, मेंटल स्ट्रेस. त्या दिवसापासून खूप रडले, खूप तुटलेले सुद्धा असताना जेव्हा पहिल्यांदा माझ्या बाळाला पाहिलं, तेव्हा त्या वेदना एका क्षणात लहान वाटल्या. आज माझं बेबी 2.5 महिन्याचा आहे आणि रोज त्याच्यासोबत मी सुद्धा एक नवीन आई म्हणून जन्म घेते. स्लीपलेस नाईट्स, थकवा, कधी फ्रस्ट्रेशन पण येतं, पण त्याचं छोटंसं स्माईल सगळं ठीक करून जातं. ही जर्नी परफेक्ट नव्हती, पण ती खूप रिअल होती. आणि आज मागे वळून पाहताना वाटतं, आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तर स्वतःला पुन्हा नव्याने शोधणं असतं. जर तुम्हीही अशाच फेजमधून जात असाल तर ट्रस्ट मी, तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहात. थँक्यू.